आजच्या वाचन प्रेरणा दिवसाबद्दल मला सांगायचं आहे की तुम्ही नेहमी वाचा, चांगली पुस्तकं वाचा, जेणेकरून तुम्ही पॉझिटिव्ह विचार कराल आणि पॉझिटिव्ह गोष्टी इम्प्लिमेंट कराल. तर हेच 2 गोष्टी सांगून मी माझं 2 वाक्य संपवतो. थँक्यू पवार सर. पवार सर. Thank you, Tavre sir. Thank you for your great work. Now I request our principal sir to enlighten us on this auspicious day. Dr. Praveen Nevade sir, please sir. आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर प्रवीण नेमाडे सर आपल्याला आजच्या शुभदिनी सर्वांना मार्गदर्शन करतील. तर मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आपली प्रस्तावना मांडावी. धन्यवाद सर. सर आवाज येतोय का? हॅलो. नेमाडे सर आवाज येतोय का? हॅलो. हॅलो. हा सर हा बोला. हा पवार सर, आवताडे सर बोलतोय. बहुतेक त्यांचा माईकचा प्रॉब्लेम दिसतोय. ठीक आहे. मग आवताडे सर आपल्या हॅलो आवताडे. हा सर. हा सर बोला. हॅलो. हा सुरू केलं का तुम्ही? हे प्रॉब्लेम आहे जरा मोबाईल मध्ये. हे हा बंद आहे, युपीएस चं काम चालू आहे ना, त्याच्यामुळे आवाजच होत नव्हता, काय ऐकू येत नव्हतं. सुरू केलं का तुम्ही? हो सर. आपण 2 शब्द आपला संदेश द्या ना सर. नाही आता कोणाचं काय झालं का? ते गेस्ट आलेत हो का? आले, जॉईन झालेले आहेत. कॉलेजमध्ये फॅकल्टीना जॉईन व्हायला थोडासा प्रॉब्लेम आहे ते इलेक्ट्रिसिटीमुळे. जॉईन होतील, जो सॉल्व्ह झाला की लगेच, तोपर्यंत सुरू करतोय आपण. बरं. आता काय तुम्ही पार्श्वभूमिका काय सांगितली? काय आपण गेस्ट इंट्रोडक्शन दिलेलं आहे आणि तावरे सरांनी प्रस्तावना मांडलेली आहे. तर आपण आपला संदेश वाचन प्रेरणा दिवसानिमित्त द्यावा ही विनंती. बरं. धन्यवाद पवार सर. आणि आज वाचन प्रेरणा दिवस आहे. आज 15 ऑक्टोबर. आज वर्ल्ड स्टुडंट डे पण आहे. आज डॉक्टर कलाम यांचं आज बर्थडे अॅनिव्हर्सरी सुद्धा आहे आणि वाचन प्रेरणा दिवस सुद्धा आहे. आज संबंध ग्रंथालय आणि ग्रंथालयातली पुस्तकं आणि सर्व विद्यार्थी, प्राध्यापक वर्ग, सर्व जनता आज वाचन प्रेरणा दिवस म्हणजे आज पूर्वी वाचनावर जास्त भर असायचा. पूर्वी पुस्तकं ढूंढून मिळत नव्हते. आता डिजिटल एरा आणि डिजिटल टेक्नॉलॉजीमुळे आता सगळी पुस्तकं, ई बुक्स, जर्नल्स म्हणा किंवा आर्टिकल्स म्हणा, हे आता सगळे एक छोट्याशा स्मार्ट मोबाईलवर अवेलेबल आहेत. सर ऑडिबल नाहीये. आपण पुढे जाऊया. आपल्या महाविद्यालयाचे ग्रंथपाल
श्री अवताडे सर आपल्याला महाविद्यालयामध्ये असणारी ग्रंथसंपदा आणि महाविद्यालयाच्या ग्रंथालयाचे विजन मिशन आपल्याला थोडक्यात सांगतील. तर श्री अवताडे सर यांना मी विनंती करतो की त्यांनी आपले मत मांडावे. धन्यवाद. धन्यवाद पवळ सर. भारताचे माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांना मी प्रथम अभिवादन करतो. 2015 पासून त्यांच्या जयंतीनिमित्त वाचन प्रेरणा दिवस साजरा केला जात आहे. विद्यार्थी दशेतच विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाव्यतिरिक्त अवांतर वाचनाची गोडी लागावी, वाचनाचे महत्त्व समजावे, हाच या वाचन प्रेरणा दिनाचा उद्देश आहे. या मंगल दिनानिमित्त सर्वांनी मिळून आपण एक संकल्प करूया आणि आपले व इतरांचे जीवन समृद्ध करूया. आपणा सर्वांना वाचन प्रेरणा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आपले इंजिनिअरिंगचे ग्रंथालय असून देखील आपण अवांतर वाचनाची त्याच्यात बरीच पुस्तकं सामील करून घेतलेली आहेत. ते अवांतर वाचनाची पुस्तकं संकलन करण्याचा त्याच्या मागचा एकच हेतू आहे की सुरुवातीला ज्यावेळेस विद्यार्थी आपल्या कॉलेजमध्ये येतो त्यावेळेस त्याला अभ्यासक्रमाची पुस्तकं वाचण्याच्या अगोदर त्याला आपण अवांतर वाचनाची पुस्तकं देतो आणि त्यातूनच त्याला एक वाचनाची गोडी त्याच्यामध्ये निर्माण होते. त्याच्यामुळं वाचन प्रेरणा दिवस हा एक महत्वाचा दिवस आहे. तरी आपण आज असा एक संकल्प करूया की दररोज विद्यार्थी असो किंवा प्राध्यापक असो, मी दररोज किमान 1 तास तरी अवांतर वाचनाचं पुस्तक मी वाचेन. त्यात कथा असतील, कादंबऱ्या असतील किंवा मोटिवेशनल बुक्स असतील. मग ते कुठल्याही लँग्वेज मधील असो, मराठी असू द्यात, इंग्लिश असू द्यात. तर माझे सर्व प्राध्यापक वर्ग, नॉन टीचिंग स्टाफ तसेच विद्यार्थी यांना आव्हान आहे की त्यांनी आजपासूनच दररोज कमीत कमी 1 तास तरी अवांतर पुस्तकाचं वाचन करून त्यांनी आपलं वाचण्याचं जे काही स्टॅमिना आपण ज्याला म्हणतो तो वाचण्याचा स्टॅमिना वाढवला पाहिजे. तसेच अवांतर पुस्तकं वाचत असताना त्याच्यामध्ये मनाची एकाग्रता जी होते त्याच्यामुळं आपलं स्वास्थ्य देखील व्यवस्थित राहण्यामध्ये त्याचा फायदा होतो. आपल्या ग्रंथालयामध्ये डिजिटल माध्यमात देखील वाचन संपदा उपलब्ध आहे. त्यामध्ये ई ग्रंथ आहेत, ई जर्नल्स आहेत, तसेच मॅगझिन देखील आपण ऑनलाईन घेतलेले आहेत. तरी सर्वांनी वाचकांनी त्याचा पुरेपूर उपयोग करावा एवढीच मी या वाचन प्रेरणा दिनानिमित्त मी त्यांना विनंती करतो. माझे 2 शब्द इथं थांबवतो. धन्यवाद श्री अवताडे सर. आपण दिलेला संकल्प नक्कीच आपण सर्वजण मिळून आणि इतरांनाही प्रोत्साहित करून सिद्धीस नेऊया. अतिशय छान संकल्पना आणि संदेश त्यांनी अवताडे सरांनी आज या ठिकाणी दिलेला आहे. तर नक्कीच वाचन हे ज्याप्रमाणे ज्ञानात भर घालतं त्याप्रमाणे मनोरंजन करतं. कंटाळवाणा प्रवास असेल किंवा आपल्याकडे थोडासा जरी छोटासा रिकामा वेळ असेल तर आपण या वाचनाच्या छंदामुळं हा वेळ अतिशय चांगल्या प्रकारे घालवू शकतो. वाचनाचे महत्व फार आहे आणि म्हणूनच आज आपण हे वाचन संस्कृती जोपासण्यासाठी एक या क्षेत्राशी निगडीत असणारे प्राध्यापक दत्तात्रय घोडके हे आपल्याला आज या ठिकाणी मार्गदर्शन करणार आहेत. त्यांची प्रस्तावना मी आपल्याला थोडक्यात दिलेलीच आहे. तर जास्त वेळ न घेता मी प्राध्यापक दत्तात्रय घोडके सर यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या व्याख्यानाला सुरुवात करावी. धन्यवाद सर. प्लीज सर. Okay, thank you so much, प्राध्यापक खंडू पवार सर, फॉर माय ब्रीफ इंट्रोडक्शन. आणि जसं आपण सगळेजण म्हणतो की ज्यावेळेस आपल्याला कुठं जाऊन व्यक्त व्हायचं असतं त्यावेळेस मातृभाषेचा जो आहे तो मातृभाषेची मदत घेतल्याशिवाय आपण तेवढ्या चांगल्या पद्धतीनं व्यक्त होऊ शकत नाही.
आता हे जे आपलं संभाषण आहे चालू करण्या अगोदर आपण थोड्याशा गोष्टी चेक करूयात. प्रत्येकाला माझा आवाज येतोय? येस सर. Yes, sir. Yes. येतो येतो. ओके, चला. व्हिडिओ जर ऑफ केला तरी चालू शकेल, जेणेकरून इंटरनेटची जी बँडविड्थ आहे ती माझ्याकडे कमी आहे. Okay, okay. No problem, sir. नो इश्यू. ओके, चला. आता आजचं जे आपलं संभाषण असणार आहे, हे काय संभाषण म्हणजे कसं आहे की त्याच्यामध्ये वेगवेगळे प्रकार आहेत, की मी एका बाजूनं म्हणजे थोडक्यात असं आहे की दरवाजाला बाहेरून कडी लावली आणि मी बाहेरून किती जरी थोपवला तरी तो दरवाजा उघडणार आहे का मित्रांनो? नाही उघडणार. त्यामुळे हे जे आहे ते हे एकपात्री नाटकासारखं नसणार आहे संभाषण. आपण काय करणार आहेत की आपण एकमेकांसोबत संवाद किंवा अजून म्हणता येईल आपल्याला की जो सुसंवाद असतोय तो साधण्याचा प्रयत्न करणार आहोत. पण त्या अगोदर एक छोटीशी गोष्ट मला तुम्हाला सगळ्यांना क्लिअर करायची आहे, की बऱ्याच लोकांना काय वाटतं की आता ह्या ज्या डिजिटल युगामध्ये किंवा ह्या डिजिटल एरामध्ये आपण काय करतो की एखादी इव्हेंट असेल, एखादा फंक्शन असेल, तो ज्या वेळेस मी जॉईन करतोय त्यावेळेस मी पहिल्यांदा चेक करतोय की किती लोक बघतायत. म्हणजे मी तुम्हाला सांगतोय, लक्षात आलं असेल की तुम्ही जनरली युट्यूब असेल, झूम असेल, त्यानंतर गुगल मीट आहे, ह्या सगळ्या प्लॅटफॉर्म थ्रू काय चेक करता की हे जे स्पीकर बोलतात किंवा हे जे ज्ञानदानाचं काम चालू आहे त्याच्यामध्ये किती लोकांना इंटरेस्ट आहे आणि किती लोक ऐकतात, आणि त्यानुसार मी ठरवतो की मी पुढे जायचं का नाही जायचं. आता जर आपली मीटिंग आपण बघितली तर आपल्या ह्या झूमच्या मीटिंग मध्ये जवळपास 20 ते 22 पार्टिसिपंट दिसत आहेत, बरोबर. मग बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल की फक्त हे 20-22 जण जे आहेत तेच का अटेंड करतात, किंवा हे जे 20-22 जण आहेत ते काय आमूलाग्र बदल घडवू शकते. आता माझं एक स्वतःच असे एक मनाशी खुणगाठ बांधून घेतलेली आहे की मी काय करतो की जे म्हणतात ना, आपल्या मराठीत एक म्हण पण आहे, बाप दाखव नाही तर श्राद्ध घाल. तर मी काय करतो की हे चांगल्या पद्धतीनं तुम्हाला समजावून सांगण्यासाठी आपण एक केस स्टडी घेऊयात. हार्वर्ड बिझनेस स्कूल म्हणून आपण सगळ्यांना माहित असेल की जगामधलं सगळ्यात मोठं जर बिझनेस स्कूल कोणतं असेल तर ते हार्वर्ड बिझनेस स्कूल आहे. आणि त्या स्कूलने रिसेंटली एक सर्वे कंप्लीट केला आणि तो सर्वे कशाशी रिलेटेड होता, जर जनरली आपण एक व्यक्ती घेतला, म्हणजे तुम्हाला घ्या किंवा मला घ्या, तर माझ्या पूर्ण आयुष्यभरामध्ये, आता इथं आपण अज्युम केलंय प्रत्येक जण मरणार आहे मान्य, पण आपण अज्युम केलंय की प्रत्येक जण मिनिमम 73 इयर्स जगणार आहे. तर ह्या 73 वर्षाच्या आपल्या आयुष्यामध्ये आपण किती लोकांना भेटतो? काय वाटतंय तुम्हाला? ज्याचा कुणाचा माईक ऑफ असेल त्याने ऑन करून सांगू शकताय की तुमच्या मते आपण आपल्या 73 वर्ष आयुष्य जगणार आहोत असं जर पकडलं तर किती लोकांना भेटतो 73 वर्षामध्ये? कुणी एकानं सांगितलं तरी चालेल. सॉरी, परत एकदा सांगू शकाल का? कुणीही सांगू शकतं. याच्यासाठी असं नाहीये की तुमचे जे प्रोफेसर आहेत त्यांनीच बोललं पाहिजे, तुम्ही बोलायची गरज नाहीये. कुणीही सांगू शकतं की आपल्या पूर्ण 73 वर्षाच्या आयुष्यामध्ये आपण किती लोकांना भेटतो? 1, 2, 3, 4 किती लोकांना? मिनिमम 10,000. 10,000. ऍब्सोल्युटली करेक्ट मॅडम. आपण आपल्या पूर्ण आयुष्यामध्ये जवळपास 10,000 लोकांना भेटतो जर मी 73 वर्ष जगलो तर. आता आपणाला काय करायचं आहे की हे जे 73 वर्षामधले जे 10,000 लोक आपण ज्यांना भेटतोय त्यातल्या फक्त आपणाला 10 लोकांच्या आयुष्यावरती पॉझिटिव्ह इम्प्रेशन पाडायचं आहे. येतंय लक्षात? म्हणजे तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता. माझं मॅथमॅटिक्स तितकं चांगलं नाहीये, जरी इंजिनियर असलो तरी तुमचं माझ्यापेक्षा नक्कीच चांगलं असेल. तुम्ही कॅल्क्युलेट करू शकताय की 10,000च्या 10 म्हणजे किती पर्सेंटेज झालं? ते 0. समथिंग पर्सेंटेज मध्ये येईल मित्रांनो. मग आपण प्रत्येकानं, म्हणजे हे जर आज सेशन अटेंड करणाऱ्या लोकांमधल्या फक्त 8 लोकांनी जर ठरवलं की मी माझ्या पूर्ण आयुष्यभरामध्ये येणारी जी 10,000 लोक आहेत त्या 10,000 लोकांमधल्या फक्त 10 लोकांचं आयुष्यामध्ये एक पॉझिटिव्ह इम्प्रेशन क्रिएट करण्याचा प्रयत्न केला, तर मित्रांनो येणाऱ्या फक्त आणि फक्त 5 जनरेशन मध्ये, किती जनरेशन मध्ये? 5 जनरेशन. एक जनरेशन किती वर्षाचं असतंय? 25 वर्षाचं असतंय. म्हणजे आपण फक्त 125 वर्षामध्ये पूर्ण जग बदलू शकतंय. म्हणजे तुम्हाला पहिल्यांदा हे तर क्लिअर झालं असेल की जे पार्टिसिपंट किती आहेत हे बघून जर जॉईन करत असतील, किंवा काही जणांना वाटत असेल की जे आता 20-25 जे काय पार्टिसिपंट दिसते त्यामुळे हा काय एवढा इफेक्टिव्ह काय एंटरटेनिंग असा सेशन होणार नाही. फक्त ह्या मधल्या फक्त 8 लोकांनी जर ठरवलं तर आपण येणाऱ्या फक्त 5 जनरेशन मध्ये पूर्ण जग बदलू शकतो मित्रांनो. ओके, हा काय आहे की जो नंबर्स आहेत ही नंबरची त्या महती आहे. आता आपला जो ऍक्च्युअल टॉक आहे ते सुरू करण्याच्या अगोदर मी पहिल्यांदा आपले जे APJ अब्दुल कलाम आहेत त्यांच्याबद्दल तर आपणा सगळ्यांना माहित आहे.
आणि आपल्यापैकी बरेचसे जण एका दिवसापुरते स्टेटस वीर असतील आणि त्यांचे जर आज तुम्ही स्टेटस वगैरे बघितले, स्टोरीज बघितले, तर तुम्हाला समजून जाईल की एपीजे अब्दुल कलाम काय होते. पण आपणाला हे फक्त टाळायचं आहे की मला फक्त एका दिवसापुरते एपीजे अब्दुल कलाम काय होते, त्यांच्याकडे किती सूट होते, त्यांच्याकडे बुक किती होते, त्यांच्याकडे ड्रेस किती होते, ह्या गोष्टी आज एका दिवसापुरत्या माहीत करून घेऊन आपणाला त्याचा जास्त फायदा होणार नाहीये मित्रांनो. त्यासाठी आपणाला काय करायचं आहे की त्यांचे जे विचार आहेत ते कळून आपल्यामध्ये डालण्याचा किंवा आपल्यामध्ये घेऊन येण्याचा आपणाला प्रकर्षाने प्रयत्न करायचा आहे. सर्वप्रथम मी त्यांच्या जयंतीनिमित्त आपणा सर्वांना अजून एक दोन चांगल्या गोष्टी सांगून घेणार आहेत आणि आशा करतो की प्रत्येकाला त्या पटण्यासारख्या असतील. आणि मी काय मित्रांनो वक्ता वगैरे नाहीये. जसं की पवार सरांनी तुम्हाला सांगितलं की मी बुक वगैरे लिहिलंय, म्हणजे मी काय तुमच्या टाळ्यासाठी किंवा तुमच्या प्रतिसादासाठी भुकेला असा माणूस नाहीये. मला फक्त अपेक्षित हे आहे की जे तुम्ही माझे विजन आणि मिशन स्टेटमेंट जे दोन्ही तुम्ही ऐकले असतील प्रस्तावनेमध्ये, की आपणाला आपलं जे पूर्ण जग आहे, भारतापुरतं मर्यादित राहायचं नाही आपणाला, ते पूर्ण जग पालटून टाकण्याचा आपला प्रामाणिक प्रयत्न करायचा आहे. त्यानंतर काय होतं त्यामध्ये आपणाला जास्त इंटरेस्ट ठेवून किंवा त्यावरती जास्त फोकस करण्यात पॉईंट नाही. आपण फक्त आपणाला जितकं काय चांगलं करता येईल तेवढं चांगलं करण्याचा प्रयत्न करूयात. चला तर मग आजचा जो आपला टॉक असेल त्या टॉक मध्ये आपण काय करणार आहोत की एक दोन स्टोरी आहेत, त्या दोन स्टोरीची मदत घेणार आहोत, जेणेकरून हा जो टॉक आहे हा आपल्या दररोजच्या आयुष्याशी मिळता जुळता कसा आहे आणि आजच्या ह्या जयंतीमधून आपण काय शिकू शकतो आणि कोणतं मोटिवेशन घेऊ शकतोय हे आपण सगळेजण थोडंसं शिकण्याचा प्रयत्न करूया. आता पहिली जी स्टोरी आहे ही आपलं जे दुसरं महायुद्ध झालं होतं त्या दुसरं झालेल्या महायुद्धाच्या अगोदरची आहे. इझी एडी नावाचे एक मोठे ऍडव्होकेट होते. हे ऍडव्होकेट कुठे होते तर अमेरिकेमध्ये स्थित असणारे एक ऍडव्होकेट होते आणि ह्यांची महती अशी होती की ह्यांनी ज्या कोणाची ज्या अशिलाची केस लढवायला घेतील ते अशील कधीही हरत नव्हते किंवा आपल्याला थोडक्यात म्हणता येईल की त्यांचा अशील कधीच गजाआड गेला नव्हता. आणि ह्यांची ख्याती इतकी झाली होती की हे आता काय करायचे की फक्त जे क्रिमिनल्स आहेत मोठमोठे, म्हणजे जे गुंड लोक वगैरे जे म्हणतो आपण, किंवा आपल्यामध्ये एक सर्वस्थितप्रज्ञ आहे ना की बाबा 2 नंबरचे जे काही धंदे करतात ते जे लोक आहेत त्या लोकांच्याच फक्त हे अशील म्हणून केसेस स्वीकारायचे. आता तुमच्या लक्षात आलं असेल की हे जे इझी ईडी आहेत ह्यांच्याकडे काय काय असू शकतं. आता हे जे गुंड लोक आहेत त्यांना तुरुंगामध्ये जाण्यापासून हे वाचवत होते. म्हणजे ह्या इझी एडींकडे जगातली सगळ्यात चांगल्या चांगल्या गोष्टी होत्या. म्हणजे घर जर त्यांचं घेतलं तर जगात सगळ्यात चांगलं घर त्यांचं होतं. जर त्यांची गाडी घेतली 4 व्हीलर तर ती जगात सगळ्यात चांगली होती. त्यांच्याकडे नोकर चाकर, पैसा, प्रायव्हेट जेट, म्हणजे आपली सध्याची जी युथ ज्या गोष्टींच्या पाठीमागं धावते, म्हणजे नुकताच वर्ल्ड बँकेने एक सर्व्हे केलाय की त्या सर्व्हेमध्ये जी युथ आहेत किंवा जे अडल्टहुड असतंय त्या अडल्टहुड मध्ये बऱ्याच जणांना प्रश्न विचारले गेले की तुला पुढे जाऊन काय व्हायचंय किंवा तुला तुझ्या लाईफ मध्ये कोणतं अम्बिशन आहे, तुला काय अचीव्ह करायचंय. तर ऑलमोस्ट 87.9% जी अडल्टहुड आहे किंवा अडल्टहुड मधले जे मुलं आहेत त्यांनी सांगितलं की मला रिच आणि फेमस व्हायचंय. आणि त्यावरतीच तुम्ही बघताय की जे टिकटॉक असेल, इंस्टाग्राम असेल, फेसबुक असेल, ह्यांचं जे युसेज आहे हे इतकं का वाढत चाललंय. तर प्रत्येकाला काय पाहिजे की नेम आणि फेम पाहिजे. आलं लक्षात. मग परत अजून फिरून जाऊयात. ही माझं असंच आहे की मी एक स्टोरी सांगायला लागलो की त्या स्टोरी इनसाइड अ स्टोरी, स्टोरी इनसाइड अ स्टोरी, अशा करत करत बऱ्याचशा स्टोरी त्याच्यामध्ये येत जातील. जर तुम्हाला हे जर थांबवू वाटलं तर तुम्ही कधी हँड रेज करू शकताय, आपण तिथं थांबूयात. मग ह्या एसजीईडी कडे जगातल्या सगळ्यात चांगल्या गोष्टी होत्या. त्यांनी त्यांची जी धर्मपत्नी होती तिला जगातल्या सगळ्यात चांगल्या गोष्टी दिल्या. त्यानंतर त्या दोघांचा जो रिझल्ट असेल, त्यांचा जो मुलगा आहे त्या मुलाला इव्हन त्यांना मागण्याच्या अगोदर त्यांना सगळ्याच्या सगळ्या गोष्टी दिल्या. पण असंच एके दिवशी जे एसजीईडी आहेत ते काय केलं की त्यांच्या ह्या सगळ्या व्यापातनं थोडा वेळ काढला आणि एका कोच वरती निवांत विचार करत बसले होते. आता ज्यावेळेस ते हे विचार करत बसले होते त्यावेळेस त्यांच्या मनात एक पाल चुकचुकली की मी माझ्या मुलाला मागण्याच्या अगोदर सगळं दिलंय. म्हणजे त्यानं खेळणं मागायच्या अगोदर त्याच्या हातामध्ये खेळणं दिलंय, त्याला स्कूलला कॉलेजला जायला मी काय की सायकल बाईक देण्यापेक्षा मी त्याला चांगली महागडी 4 व्हीलर दिली. इव्हन मी त्याला जे काही त्याला अपेक्षित असेल त्यानं मागण्याच्या अगोदर दिलंय. पण मी त्याला असं काहीच दिलं नाही की ज्या गोष्टीचा त्याला आदर वाटेल किंवा माझा बाप असा आहे किंवा माझे वडील असे आहेत त्याबद्दल अभिमान वाटावा माझ्या वडिलांबद्दल, असं मी माझ्या मुलाला काहीच दिलं नाही.
आणि मित्रांनो बघा किती छोटासा विचार आहे की माझ्या मुलाला माझा अभिमान वाटेल अशी मी त्याला एकही गोष्ट दिली नाही. आणि एवढ्या एका छोट्याशा विचारानं जे इझी आहे त्यांचं पूर्ण आयुष्य बदलून टाकलं. त्यांनी ठरवलं की मी हे जे चुकीची कामं करतोय सध्या, म्हणजे बाकी एवढ्या सगळे जे गुंड लोक आहेत त्यांची मदत करून त्यांना तुरुंगात जाण्यापासून वाचवतोय आणि त्याच्या मोबदल्यात मी एवढा पैसा मिळवतोय, त्या पैशाचं मोल आता काहीच नाहीये. का तर त्यांच्या मनात एक छोटासा विचार आला होता की माझ्या मुलाला माझा अभिमान वाटावा. म्हणून त्यांनी ठरवलं की जे पुरावे आहेत जे मी लपवले होते आणि त्याच्यामुळं जे गुंड लोक तुरुंगात जाण्याचे राहिले होते, मी काय करतो की हे सगळे पुरावे सगळ्या गोष्टी सरकारला सुपूर्त करतो, जेणेकरून ही जी वाईट लोक आहेत ही गजाआड जातील. आता तुम्हाला काय वाटतंय मित्रांनो की हे जे त्यांचं कृत्य असेल ह्यानंतर त्यांना काय काय सफर व्हावं लागलं असेल, सांगू शकताय? कुणी सांगितलं तरी चालेल. ज्यावेळेस त्यांनी हा निर्णय घेतला होता की माझे जे काही क्लायंट्स आहेत त्यांचा सगळा जो सिक्रेट ठेवलेला डाटा आहे मी सरकारला जमा करतो, त्यानंतर त्याचे जे क्लायंट्स आहेत त्या क्लायंट्सनी त्याच्यासोबत काय केलं असेल? मी एक्सपेक्ट करू शकतोय का काय रिप्लाय? हॅलो, होप आय एम ऑडिबल. येस सर, येस. ओके. मग हे जे आहेत ह्यांचं त्यांनी जो हा निर्णय घेतला त्या निर्णयाचं स्वरूप त्यांना त्यांचा प्राण गमवून द्यावं लागलं. म्हणजे जे ह्यांचे क्लायंट होते ते ज्यावेळेस गजाआड गेले त्यावेळेस त्यांनी सूड भावनेनं काय केलं की जे हे इझी एडिया आहेत ह्यांना काय केलं की जीवे मारून टाकलं. आता हा जो आहे हा त्या वर्ल्ड वॉरच्या अगोदरच्या स्टोरीचा एक पहिला सीन झाला. आता आपण एक दुसरा सीन बघूयात की ज्यावेळेस हे वर्ल्ड वॉर 2 चालू होतं त्यावेळेस काय होतं की अमेरिकेमध्ये पर्ल हार्बर म्हणून एक जहाज होतं. आय थिंक सो सगळ्यांना माहित असेल, ते मोस्ट फेमस आहे. मग त्या पर्ल हार्बर जहाजावरती जे जपानी लोक आहेत त्या जपानी लोकांच्या सैन्यांमधले 9 जे फायटर प्लेन होते त्यांनी काय केला होता, हल्ला केला होता. ज्यावेळेस ह्या जपानी 9 फायटर प्लेननी हल्ला केला होता त्यावेळेस त्या पर्ल हार्बर जहाजावरती एक माणूस होता आणि तो काय होता की फायटर पायलट होता. आता तो जो फायटर पायलट होता त्याच्याकडे काय होते की 2 ऑप्शन होते. एक तर तो काय करू शकत होता की जे आलेले फायटर प्लेन्स आहेत 9 त्यांचा तो मुकाबला करू शकत होता, किंवा हे सगळं सोडून स्वतःचा जीव वाचवून तो पळून जाऊ शकत होता. आता हा जो एक्झॅक्ट इव्हेंट आहे ह्यावरती आपण सेशन मध्ये पुढे गेल्यानंतर बोलणार आहोत की इथं त्याने जो निर्णय घेतला तो कसा घेतला आणि कुठल्या फॉर्म्युलेच्या जोरावरती घेतला. आणि तो एक असा फॉर्म्युला आहे की ज्या फॉर्म्युलानं माझ्यासोबत बऱ्याच लोकांचे आयुष्य बदलून टाकले. त्यावरती आपण जो सेशन असेल की त्याच्या लास्ट पार्ट मध्ये बोलूयात. मग यांनी काय केलं की जे फायटर पायलट होते त्या पर्ल हार्बर जहाजावरती एक त्यांनी काय निर्णय घेतला की पहिला निर्णय चूज केला की मी काय करतो की ह्याच्यावरच एक फायटर प्लेन घेतो आणि ते उडून हे जे आलेले 9 फायटर प्लेन्स आहेत त्यांचा मुकाबला करतो. आता हा त्यांचा जो निर्णय होता हा थोडासा धाडसी होता आणि हा त्यांच्यासाठी खूप घातक असा निर्णय होता. तरी त्यांनी तो निर्णय घेतला आणि त्यांनी त्या जहाजावरती जे हा फायटर प्लेन होतं ते उडवलं. ते उडवून त्यांनी आलेले जे जपानी लोकांचे 9 फायटर प्लेन होते त्यामधले जेवढा दारुगोळा त्यांच्याकडे होता तो दारुगोळा वापरून त्या 9 मधले 2 जे फायटर प्लेन आहेत ते त्यांनी मारून टाकले, किंवा ते काय केले की पूर्ण क्रॅश केले किंवा उद्ध्वस्त करून टाकले. आता ह्यांच्याकडचा जो दारुगोळा होता हा दारुगोळा पूर्णपणे संपला होता. आता ह्यांच्याकडे फक्त एकच होतं की फायटर प्लेन आणि त्या फायटर प्लेनचं स्पीड. की एवढ्या 2च गोष्टी यूज करून त्यांनी काय केलं की त्याचा वेग एवढा जोरात वाढवला आणि असा वापरला की राहिलेले जे 7 फायटर प्लेन होते जपानी लोकांचे त्यामधले त्यांनी काय केले की अजून जे 3 प्लेन्स आहेत हे त्यांनी काय केले की फक्त ह्यांच्या वेगाचा यूज करून ते त्याचा जो आहे तो विस्फोट करून टाकला. आता किती बाकी होते? तरीही 4 फायटर प्लेन बाकी होते. आता राहिलेले जे 4 जपानी फायटर प्लेन होते त्यांचे पायलट घाबरले की हा वेडा पिसा झालाय, हा काहीही करू शकतोय, आणि त्यांनी त्यांचा जीव जो आहे तो मुठीत घेऊन पळून गेले तिथून मित्रांनो. आणि हे जे पायलट होते ह्या पायलटला अमेरिकेच्या हिस्ट्रीमध्ये सगळ्यात सर्वोच्च मानलं जाणारं शौर्याचं जे पदक आहे हे त्यांना त्यानंतर प्रदान करण्यात आलं.
आता आपण हे जे दोन सीन आहेत हे थोडंफार त्यांच्यामध्ये काय कोरिलेशन आहे हे बघूयात. पहिला इझी एडियनचा एक सीन आहे आणि दुसरा जो आहे तो हे फायटर पायलट जे होते हा ह्यांचा सीन आहे. आता जे इझी एडीने एक निर्णय घेतला होता की मी हे सगळे पुरावे सरकारला देतोय आणि त्याच्या अगेन्स्ट त्यांना त्यांचा प्राण गमावा लागला होता. आता हे जे फायटर प्लेन उडवणारे पायलट होते हे कोण होते, तर हा जो होता तो फक्त आणि फक्त त्या इझी एडीचाच मुलगा होता. आणि हे एवढं अनन्यसाधारण जे यश आहे हे कशाच्या जोरावरती हे पायलट मिळवू शकले होते, की माझे जे वडील आहेत किंवा अजून आपल्या भाषेमध्ये म्हणता येईल की माझा जो बाप आहे की बापानं मला अभिमान वाटावं ह्यासाठी काय केलं होतं की माझा स्वतःचा प्राण गमावला होता. आले लक्षात मित्रांनो? म्हणजे बऱ्याच वेळा काय होतं की आपण जे काय पेरायला जातोय नक्कीच मित्रांनो तेच उगवणार आहे. म्हणजे जसं की मगाशी तुमच्या प्रोफेसर लोकांनी सांगितलं की ही जी टेक्नॉलॉजी आहे ही टेक्नॉलॉजी काय आहे की दुधारी तलवार आहे. म्हणजे ही जितकी चांगल्या यूज साठी मी वापरू शकतोय तेवढंच त्याचा विस्फोटक यूज ही होऊ शकतोय. बरोबर. इथं जर आपण थोडंसं अजून एक उदाहरण घेऊयात की स्वामी विवेकानंदाचं जे डिवोशन असेल किंवा त्यांचं जे कामाप्रती जे असणारी त्यांना असणारी जी आस्था आहे ती प्लस जे ओसामा बिन लादेन आहेत त्यांना त्यांच्या कामाबद्दल असणारी आस्था ही काही वेगळी नाहीये. फक्त त्या दोघांमध्ये डिफरन्शिएट करणारा मुद्दा कोणता आहे की त्यांचा सोल पर्पज कोणता आहे. विवेकानंदांचा सोल पर्पज काय होता की हे जे पूर्ण मानवजाती आहे ह्याच्या लिबरेशनसाठी हे नेक्स्ट लेवलला घेऊन जाण्यासाठी मला काय करता येईल आणि त्यासाठी त्यांनी तितकं डिवोशन देऊन त्यांची पूर्ण लाईफ त्या ठिकाणी घालवली. तेच ओसामा बिन लादेनने काय केलं की आतंकवाद वाढवण्यासाठी काय करता येईल. म्हणजे परत फिरून आपण ह्या ठिकाणी येतो की आपला जो लाईफचा पर्पज आहे तो लाईफचा पर्पज ठरवतो की तुम्ही काय होता, स्वामी विवेकानंद होता का तुम्ही ओसामा बिन लादेन होता. आशा करतो की तुमच्या सगळ्यांच्या लक्षात आलं असेल की आपण ज्या काही गोष्टी आज करत चाललोय म्हणजे बऱ्याच जणांचं असं म्हणणं असेल की मार्च पासून लॉकडाऊन चालू झालंय आणि त्या लॉकडाऊनमुळे सगळीच्या सगळी जी इकॉनॉमी आहे ती इकॉनॉमी ढासळत चालली. पण जर तुम्ही ह्याचं पर्स्पेक्टिव्ह फक्त बदललं की मार्च पासून आतापर्यंत मला किती महिने मिळाले, 6-7 जे महिने मिळाले हा वेळ मला माझ्या आतापर्यंतच्या आयुष्यातही मिळाला नाही, इथून पुढे मिळेल ह्याच्याबद्दल शाश्वती नाहीये. मग हा जो वेळ आहे हा वेळ मी कसा सत्कारणी लावतोय. आणि जर तुम्ही व्यवस्थित जर बघितलं निसर्गाकडं तर सध्या जे आपण एवढं मुसळधार वृष्टी वगैरे जे होते त्यानंतर निसर्गामध्ये बरेचसे चेंजेस व्हायला लागलेत सध्या. ते कशामुळे होतेत मित्रांनो, तर त्या निसर्गालाही त्याचा वेळ मिळालाय. जर तुम्ही आताच जर पोल्युशन बोर्डच्या ज्या डाटा आहेत ते जर सगळे ऍक्सेस करून बघितले तर ज्यावेळेस वर्ल्ड वॉर 2 झालं होतं त्यावेळेस जेवढं पोल्युशन होतं त्यापेक्षाही पोल्युशन आपलं आज कमी आहे. म्हणजे परत फिरून आपण अशा ठिकाणी येतो की आपलं त्या गोष्टीकडे बघण्याचं पर्स्पेक्टिव्ह कसं आहे. काही जण रडत असतील की बाबा इथे इकॉनॉमी ढासळत चालली, पण येणाऱ्या काळामध्ये ह्याच इकॉनॉमीला आपण लिनियरली ग्रो न करता एक्सपोनेन्शियली ग्रो करण्यासाठी माझ्या स्वतःमध्ये काय चेंजेस करतोय, माझ्या पर्सनॅलिटीमध्ये कोणकोणत्या गोष्टींचा मी बदल घडवून आणण्यास प्रयत्न करतोय. जसं की तुमचे ग्रंथपाल साहेबात त्यांनी सांगितलं की तुम्ही दररोजच्या आयुष्यामधला 1 तास द्या. आता हे बऱ्याच जणांना वाटेल की हा 1 तास देणं म्हणजे सगळ्यात कठीण गोष्ट आहे. पण ते जर अजून असे बरेचसे सर्वे आहेत ते तुम्ही फक्त काढून बघा मित्रांनो. WHO ने केलेला एक सर्वे आहे, त्या सर्वेच्या अन्वये तुम्ही एका दिवसामध्ये, हे कधीचा सांगतोय मी तुम्हाला 2018च्या अगोदरचा सांगतोय, ना की 19 आणि 20 मध्ये तर त्याबद्दल विचारच करू नका. तर 2018 पर्यंत आपण एका दिवसात आपला जो स्मार्टफोन आहे तो 117 वेळा चेक करतोय. मग मला सांगा प्रत्येक वेळेस मी माझा स्मार्टफोन चेक करतोय त्यावेळेस जर मी 2 मिनिट जर त्याच्यावरती इन्व्हेस्ट केले तर किती वेळ घालवतोय मी. मग तेच जर जे ग्रंथपाल साहेब आपले सांगत होते की तो जर आपण घालवणारा वेळ आहे तिथला त्यातला फक्त 1 तास जर मी माझ्या स्वतःच्या ग्रोथसाठी दिला तर तुमची जी प्रगती आहे ती मित्रांनो कोणच थांबवत नाही. आता ह्यासाठी आपण काय बघूयात की एक असा फॉर्म्युला आहे की ज्या फॉर्म्युल्याने म्हणजे हा जो इझी एडी आहे त्याची पण लाईफ बदलली, त्याच्यासोबत अशी कित्येक लोक आहेत की ह्या लोकांची लाईफ बदलून टाकली आणि त्यासोबतच मीही एक असा आहे की त्या केवळ एका फॉर्म्युल्याच्या युजनं माझी जी लाईफ आहे ती ऑलमोस्ट 180 डिग्री चेंज झाली. आता तो फॉर्म्युला कोणता आहे, तो एकदम सिंपल फॉर्म्युला आहे, E + R = O. आता मी हे थोडंसं इलॅबरेट करतो. ई म्हणजे काय आहे की इव्हेंट आहे, आर म्हणजे आहे की तो तुमचा रिस्पॉन्स आहे त्या इव्हेंटला,
आणि ओ म्हणजे आहे की तुम्हाला ह्याच्यामधून काय आउटकम मिळालं. आता हे जर तुम्ही इझीडीच्या स्टोरीमध्ये जर बघितलं तर इझीडी सोबत झालेला इव्हेंट कोणता होता की त्यांनी कोच वरती बसले होते आणि त्यांना एक छोटासा विचार आला की माझ्या मुलाला अभिमान वाटावा असं मी काहीच नाही दिलेलं. पण त्या ठिकाणी त्यांनी असं नाही म्हणलं की मी हे दिलं ते दिलं असं झालं तसं झालं. त्यांनी त्या ठिकाणी फक्त एक छोटासा रिस्पॉन्स बदलला की मी असं काहीतरी करतो की माझ्या मुलाला माझा अभिमान वाटेल. आणि त्यांना जे मिळालेलं आउटकम आहे की त्यांच्या मुलानं अमेरिकेच्या हिस्ट्रीमध्ये सर्वोच्च शौर्य पदक जे आहे ते मिळवलं आणि त्यासोबत कित्येक लोकांचे प्राण वाचवले. आता हेही तुमच्यासाठी जर सफिशियंट नसेल किंवा बऱ्याच जणांना आपल्यामधल्या वाटतं की प्रत्येक वेळेस आपण वेस्टर्न कल्चरकडे का जातोय किंवा सगळ्या गोष्टी आपण त्यांच्याकडनंच सॅटिस्फाय करून किंवा त्यांच्याकडूनच अप्रूव्ह करून का घेतोय. तर त्यासाठी आपण एक छोटस आपल्या पुराणातलं उदाहरण बघूयात. रामायण तर आपल्या सगळ्यांना माहित असेल मित्रांनो. रामायण म्हणलं का आपल्या डोळ्यासमोर काय काय उभं राहतं. राम आहेत, लक्ष्मण आहेत, त्यानंतर सीतामाता आहेत, त्यासोबत भरत शत्रुघ्न आहेत, त्याच्यासोबत दशरथ राजा आहेत, त्यांच्या 3 बायका आहेत, हनुमान आहे, रावण आहे, कुंभकर्ण आहे. असे बरेचसे कॅरेक्टर्स आपल्या समोर उभं राहतील. ह्यामधले आपण फक्त एक 2 ते 3 कॅरेक्टरकडेच व्यवस्थित बघणार आहोत, जेणेकरून तुमच्या सर्वांच्या लक्षात येईल की हा जो फॉर्म्युला आहे हा फॉर्म्युला अनादी काळापासून आपल्या सर्वांसोबत कसा आहे आणि त्या फॉर्म्युलाने किती जणांची लाईफ चेंज होत गेली. तर जे राम होते हे रामांना मर्यादा पुरुषोत्तम का म्हणतो हे थोडंसं ह्या फॉर्म्युलेच्या अन्वये आपण शोधण्याचा प्रयत्न करणार आहोत. एके दिवशी काय झालं होतं की जे दशरथ म्हणून जे राजा होते, आता हे दशरथ कोण होते की रामाचे वडीलही होते आणि इतके पराक्रमी राजा होते आणि इतके पराक्रमी वीर होते की ज्यावेळेस देवतांना राक्षसांच्या विरोधात लढायचं होतं त्यावेळेस देव सुद्धा दशरथाकडे मदत मागायला यायचे. म्हणजे इतका हा पराक्रमी राजा होता. पण एके दिवशी ज्यावेळेस राम त्यांचं जे राजसभागृह होतं त्याच्यामध्ये ज्यावेळेस आतमध्ये येत होते त्यावेळेस त्यांना दिसलं की जे दशरथ आहेत म्हणजे सगळ्यात जगात महापराक्रमी जो राजा होता तो त्यांचे जे सिंहासन आहे त्याच्या खाली डोकं खाली घालून बसला होता आणि त्यांच्या बाजूलाच त्यांची जी माता आहे कैकेयी उभा होती. आता हे जे चित्र आहे हे चित्र रामाला बघवणं झालं नाही. त्यांना वाटलं की असं काय झालंय की इतका पराक्रमी राजा आहे त्यामध्ये कोणतीही गोष्टीची कमतरता आहे असं नाहीये. एवढं राजवैभव आहे, इतके राजकुमार आहेत, एवढं राज्य आहे, एवढ्या सगळ्या गोष्टी असून अशी कोणती चिंता आहे की त्या चिंतेनं माझे जे वडील आहेत ते सिंहासनाच्या खाली आणि तेही डोकं खाली घालून बसलेत. मग त्यांनी जवळ जाऊन चौकस बुद्धीने विचारणा केली पण दशरथाला काही शब्द फुटेनात की मी कसं समजावून सांगू माझ्या मुलाला. मग त्यावेळेस त्यांनी त्यांच्या बाजूला जी उभी होती कैकेयी माता जी दशरथांची सगळ्यात आवडती राणी होती किंवा आपण त्यांना पटराणी म्हणतो जे सगळ्यात आवडती असते. मग रामानं विचारणा केली की मातोश्री आपल्या माझ्या पिताश्रींना अशी कोणत्या गोष्टीची चिंता खाते की ती ह्या अशा अवस्थेत आहेत. त्यावेळेस कैकेयीने त्यांना एक संभाषण झालं होतं ते व्यवस्थित आणि थोडक्यात आपण संपवण्याचा प्रयत्न करूयात. कैकेयीने सांगितलं होतं की असंच एक युद्ध झालं होतं त्या युद्धामध्ये मी त्यांना मदत केली होती. आता हे जर सगळं युद्ध कुठं झालं होतं कसं झालं होतं कैकेयी मातेनं काय केलं होतं हे जर सांगायचं म्हणलं तर बराचसा वेळ जाईल मित्रांनो. हे थोडंसं आपण स्किप करूयात. ज्यावेळेस कैकेयी माता सांगत होती की त्या युद्धामध्ये मी तुझ्या वडिलांना इतकी मदत केली होती की त्यांनी खुश होऊन मला काय सांगितलं होतं की तू मला काही माग मी ते तुला देऊ शकतो किंवा मी तुला ते देणार असं आश्वासन दिलं होतं. मग राम म्हणाले की त्याच्यामध्ये काय प्रॉब्लेम, माझे जे वडील आहेत हे असे आहेत की त्यांचे जे शब्द आहेत हे शब्द म्हणजे आमच्या सगळ्यांसाठी आज्ञा असेल. मग त्यावेळेस कैकेयी म्हणली की मी त्यांना त्यावेळेचे जे वरदान होते त्यामधले फक्त काय मागितले 1-2च वरदान आता मागितले. मग राम म्हणले ते कोणते बुवा, जर माझे वडील कंप्लीट करू शकत नसले तर मी काहीही करेन म्हणजे माझा प्राणही त्याग करावा लागला तरी चालेल पण मी ते जे आश्वासनं आहेत ते कंप्लीट करणार. मग त्यावेळेस कैकेयी माता ज्या आहेत त्या सांगत्या झाल्या की मी पहिलं त्यांना मागितलं की ज्यावेळेस तुझा राज्याभिषेक होणार आहे तुझ्या ठिकाणी माझा जो पुत्र भरत आहे त्याचा राज्याभिषेक व्हावा. ही पहिली गोष्ट सांगितली. दुसरी जी गोष्ट आहे ती त्यांनी सांगितली की ज्या दिवशी हा राज्याभिषेकाचा कार्यक्रम होणार आहे त्याच दिवशी तुला तुझ्या बायकोसोबत म्हणजे रामांना सीता मातेसोबत काय करावं लागेल की 14. मग मित्रांनो तुमच्या माझ्यासारखा जर असता की मी एका राज्य आहे त्या राज्याचं माझे जे वडील आहेत ते राज्यकर्ते आहेत, त्यांचा मी राजकुमार आहे, माझा राज्याभिषेक होणार आहे हे मला समजलंय, त्याचे आमंत्रण वगैरे सगळ्यांना दिले.
आणि त्यानंतर माझी माता जर अशी मागत असेल की तुझ्या ठिकाणी तुझ्या सख्या भावाचा जो आहे त्याचा राज्याभिषेक व्हावा आणि त्या ठिकाणी तू तुझ्या बायकोसोबत वनवासाला जावं, असं केलं असतं तर आपण काय म्हणलं असतो, काय राव असं कुठं असतंय काय. पण त्या ठिकाणी जो रामानं दिलेला रिप्लाय होता तो रिप्लाय त्यांना मर्यादा पुरुषोत्तम बनवायला तयार झाला. त्यावेळेस जे प्रभू श्रीराम होते त्यांनी फक्त एवढंच म्हणाले की स्मित हास्य केलं आणि त्यांनी सांगितलं फक्त इतकंच. आणि त्यानंतर जे घडलं ते आपणा सगळ्यांना इन टर्म्स ऑफ हिस्ट्री माहित आहे मित्रांनो. म्हणजे इथं जे प्रभू श्रीराम आहेत त्यांनीही काय केलं की ह्या सिंपल एका फॉर्म्युल्याचाच यूज केला. तो फॉर्म्युला म्हणजे काय, इव्हेंट प्लस रिस्पॉन्स इज इक्वल टू आउटकम. मग असे आपल्यासोबत बरेचसे इव्हेंट्स होत असतात मित्रांनो. लॉकडाऊन आलाय, हा इव्हेंटच आहे, प्लस त्याला आता तुम्ही जो काही रिस्पॉन्स द्याल त्यानुसार तुम्हाला आउटकम मिळेल. तुम्हाला वेळ मिळालाय, तुम्ही जसं आपल्या ग्रंथपाल साहेबांनी सांगितलं दररोजचा 1 तास वाचनात घालवला तर तुमची जी पर्सनॅलिटी असेल ती अजून ग्रूम झालेली असेल. तुमच्यामध्ये जे नॉलेज आहे ते अजून नॉलेजेबल झालेलं असेल तुम्ही. तेच त्या ठिकाणी तुम्ही जर हा रिस्पॉन्स चूज केला की मी सकाळी उशिरा उठतोय, उशिरा उठल्यानंतर माझं फेसबुक असेल, इंस्टाग्राम असेल, व्हॉट्सअप असेल ह्याच्यावरती वेळ घालवतोय, ह्याच्यामधून प्रोडक्टिव्ह काही शिकता येत नाही असं अजिबात माझं म्हणणं नाहीये. पण मगाशी जसं म्हणल्यासारखं की ही दुधारी तलवार आहे, तुम्ही ती कशी वापरताय ह्याच्यावरती तुम्हाला त्याच्यामधून काय मिळणार किंवा तुम्ही काय मिळवताय किंवा काय आउटकम तुम्हाला ह्याच्यामधून देऊन जाईल हे तुमच्यावरती अवलंबून आहे मित्रांनो. म्हणजे आयुष्यामध्ये तुमच्यासोबत असे दररोज वेगवेगळे इन्सिडेन्सेस होत असतात. तसंच तुम्ही विराट कोहलीचं उदाहरण घेऊ शकताय. त्यांच्या आयुष्यामध्ये बरेचसे इव्हेंट्स आले, म्हणजे त्यांना सुरुवातीला तुम्ही अरोगंट म्हणला, त्यानंतर बाबा हा पुढे जाऊन जास्त काही करू शकणार नाही असं म्हणला. तेच त्यांनी त्यावेळेस काय केलं की त्यांचं एक फेमस वाक्य आहे की ते काय सांगतात की जे हे क्रिटिक करणारे लोक जे आहेत त्यांना तुम्ही तोंडानं बोलून उत्तर दिलं तर ते त्यांच्यासाठी उत्तर नसणार आहे. माझं जे काम आहे त्या कामातून मी उत्तर देतो त्यांना. म्हणजे त्यांच्यासोबतही तोच इव्हेंट झालाय. आपणालाही बऱ्याच वेळा वाटतं ना, पाहुणरावळ्यात गेलं, हे असं होतंय का, ते तसं होतंय का, हे तुला करताच येत नाही, हे तुझी लायकीच नाही, हे सगळं ऐकतो. पण त्या ठिकाणी आपण काय करतो की रागाच्या भरात त्यांना काहीतरी वेगळा रिस्पॉन्स देण्याच्या ठिकाणी आपण रिॲक्शन देण्याची मदत करतो, बरोबर. आणि त्यामुळेच आपल्याला जे मिळणार आउटकम आहे ते आपण कुठं विराट कोहली होत नाही. मला म्हणायचं असं नाहीये की प्रत्येक जणांना विराट कोहली व्हा, पण विराट कोहलीचे जे पर्सनॅलिटी ट्रेट्स आहेत ते तर आपण घेऊ शकतोय. आणि तेच जर त्यांनी त्या ठिकाणी तोंडाने उत्तर देत बसले असते तर आज ते विराट कोहली असलेच नसते. आज त्यांनी काय केलं की त्यांच्या कामातून ह्या सगळ्या क्रिटिक्स लोकांना उत्तर दिलं आणि म्हणूनच आज त्यांना आपण आउटकम काय मिळालं की आपण त्यांना रन मशीन म्हणून ओळखलं जातं. असे बरेचसे लोक आहेत मित्रांनो. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये वेगवेगळे इव्हेंट्स आहेत किंवा इन्सिडेन्सेस होत आहेत. त्या गोष्टींना तुम्ही रिॲक्शन देताय का रिस्पॉन्स देताय त्याच्यावरती तुम्हाला कोणता आउटकम भेटणार आहे हे त्यावरती अवलंबून आहे. आणि ह्याच एका फॉर्म्युल्यावरती, ज्या फॉर्म्युल्यानं माझं पूर्णच्या पूर्ण लाईफ चेंज केलं, त्यावरती नुकतंच ह्या 15 ऑगस्टला एक पुस्तक प्रकाशित झालंय. त्या पुस्तकाचं नाव आहे हाऊ टू टेक बॅक कंट्रोल ऑफ युअर लाईफ. हे ज्यावेळेस आपलं सेशन कम्प्लीट होईल, तो सेशन कम्प्लीट झाल्यानंतर मी काय करेन की आपणा सर्वांचे जे प्राध्यापक खंडू पवळ आहेत, मी त्यांना त्याची जी लिंक आहे ती लिंक पाठवून देईन. आणि याच्यामध्ये मित्रांनो असं कुठेही समजू नका की हे जे पुस्तक आहे हे तुम्ही विकत घेतल्यानंतर मला त्याच्यामधून खूप पैसे मिळतील आणि मी खूप मोठा होईल त्याच्यामधून. की असा कोणताही सेल्स रिलेटेड किंवा सेल्सला ऍट द सेंटर ठेवून केला गेलेला प्रयत्न नाहीये. तुम्हाला प्राध्यापक खंडू पवळ ह्याच्याबद्दल अजून चांगलं सांगू शकतील, तरी मी थोडक्यात सांगतो. हे जे पुस्तक लिहिण्यामागची पाठीमागची एकच फिलॉसॉफी आहे की ज्या पुस्तकानं किंवा ज्या फॉर्म्युलानं माझी लाईफ चेंज झाली, तो जर फॉर्म्युला तुम्ही सगळ्यांनी युज केला तर 100% तुमच्या सगळ्यांची लाईफ चेंज होण्यामध्ये नक्कीच मदत होईल. आणि त्या पुस्तकाची अशी स्पेसिफिक किंमत अजिबात नाहीये मित्रांनो. तिथं आपण स्पेसिफिकली काय ठेवलंय की पे ऍज यू विश. म्हणजे तिथं तुम्ही काय करणार की तुम्हाला जितकी अमाऊंट योग्य वाटेल ती पे करू शकताय. आणि तुम्ही पे केलेली जी अमाऊंट आहे ती आपण 3 प्रोजेक्ट वरती युज करतो. ते 3 प्रोजेक्ट म्हणजे प्रोजेक्ट ग्रीन हँड्स, ज्याच्यामध्ये सुरुवातीला जर तुम्ही आमचं विजन व्यवस्थित ऐकलं असेल की आपल्याला मोर पीसफुल, जॉयफुल अँड लव्हिंग वर्ल्ड क्रिएट करायचं आहे. मग ह्याच्यामध्ये आपल्याला इकॉनॉमीपेक्षा इकॉलॉजीवरती जास्तीत जास्त भर द्यायचा. मग त्याच्यामुळे आम्ही काय करतो की पहिला जो प्रोजेक्ट ग्रीन हँड्स आहे त्यामध्ये आपली जी मदर अर्थ आहे त्याची ग्रीनरी जास्तीत जास्त कशी वाढवता येईल यावरती आपण काम करतो. दुसरा जो प्रोजेक्ट आहे तो म्हणजे से यस टू मेन्स्ट्रुअल हायजीन.
म्हणजे आता हा एक असा विषय आहे की ह्याच्यावरती तुम्ही रिसेंटली पॅडमॅन म्हणून एक चित्रपट आहे तो बघितलाही असेल, पण त्यानंतरही अजूनही तितकं जे लिटरेशन किंवा लिबरेशन एक्सपेक्टेड आहे तेवढं आपल्या समाजामध्ये नाहीये. आपण त्याच्यामध्ये काय करतो की हे जे स्कूल्स आहेत, कॉलेजेस आहेत, ह्या स्कूल्स कॉलेजेसमध्ये जाऊन इव्हेंट्स ऑर्गनाईज करतो, ज्याच्यामध्ये तुम्हाला मान्स्ट्रल हायजीन रिलेटेड घेतल्या जाणाऱ्या ज्या काळजीज आहेत त्या सगळ्याच्या सगळ्या डॉक्टर लोकांची आमची टीम आहे ते येऊन तुम्हाला एक्सप्लेन करतात. प्लस आता सध्या जे सॅनिटरी पॅड यूज केले जातात, होप सो की कुणाला ह्याच्यामध्ये एवढ्या ओपनली बोलल्यानंतर प्रॉब्लेम नसेल, तर त्याच्यामधून जे मेजर प्रॉब्लेम्स आहेत म्हणजे तुम्ही रिसेंटली जे यूज करणारे सॅनिटरी पॅड्स आहेत त्याची पर पॅड किंमत मिनिमम 5 to 6 रुपीज आहे. पण तेच जे ही लोक आमच्या सोबतची जी काम करणारी आहेत ही म्हणजे कोण आहेत की आमचे स्टुडंट आहेत. ह्या लोकांनी तयार काय केलंय की एक अशी सॅनिटरी पॅड्स तयार केलेत की जे 1.80 पैशामध्ये तुम्हाला मिळतं पर पॅड. हा झाला दुसरा प्रोजेक्ट, दॅट इज से यस टू मॅन्स्ट्रल हायजीन. आणि तिसरा आहे तो म्हणजे एज्युकेट अ रुरल चाइल्ड. म्हणजे जे काही गरिबाची मुलं आहेत त्यांची शिकण्याची खूप इच्छा आहे, पण त्यांच्याकडे इकॉनॉमी नसल्यामुळं किंवा त्यांच्याकडे तेवढे फायनान्सेस अवेलेबल नसल्यामुळे त्यांनी शिक्षण घेऊ शकत नाहीत. तर हा झाला तिसरा प्रोजेक्ट. म्हणजे तुम्ही जी काही अमाऊंट पे करून पुस्तक घ्याल त्याच्यामधून तुम्हाला लर्निंग तर ट्रेमेंडस मिळेल, प्लस तुमचे जे मनी आहे जो तुम्ही आम्हाला दिला आहे तो या नोबेल जे 3 प्रोजेक्ट तुम्हाला सांगितले त्या 3 प्रोजेक्ट्स मध्ये इन्व्हेस्ट होईल. होप सो की सगळ्यांना ते क्लिअर झालं असेल. आता शेवटी आपल्याला काय म्हणाल की हे जे आपण वेगवेगळे वाढदिवस वगैरे साजरा करतो, म्हणजे जसे एपीजे अब्दुल कलाम आहेत यांचा वाढदिवस आपण वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा करतो. आता माझ्या मते हा आपण अजून थोडासा वेगळ्या पद्धतीने सेलिब्रेट करूया. हा आपल्या ग्रंथपाल साहेबांनुसार जे म्हणतात की 1 तास दररोज वाचावं, त्यापेक्षा आपण काय करूयात की हा जो 15 आहे म्हणजे हा 15 ऑक्टोबर पासून येणाऱ्या पुढचे जे 15 दिवस आहेत त्यामध्ये आपण काय करूयात की आपल्याला जे क्लोज वाटणारे आपले मित्र, पाहुणे, रावळे, प्रियजन जे कोणी आहेत आपण काय करूयात की ह्या प्रत्येकाला एक एक जे पुस्तक आहे ते गिफ्ट करूयात, जेणेकरून त्यांच्यामध्ये वाचनाबद्दलची जी थ्रस्ट आहे किंवा जी आस आहे ते आपल्याला अजून चांगल्या पद्धतीने निर्माण करता येईल आणि त्याच्यामधून त्यांची अजून चांगली प्रगती होईल. आशा करतो की हा जो प्रोजेक्ट आहे मी काय करतो की पहिली सुरुवात माझ्याकडून करतो की तुमच्या कॉलेजचे जे प्रिन्सिपल सर आहेत नेमाडे सर, त्यांना मी काय करतो की माझ्यातर्फे मी त्यांना एक पुस्तक गिफ्ट करतो आणि तिथून आपण सुरुवात करूयात. कारण आपला कुटुंबाचा सगळ्यात वरती प्रमुख कोण असतील तर आपले प्रिन्सिपल सर असतील. होप सो की ते ह्याच्याशी सहमत असतील. मी त्यांना एक पुस्तक ऍज अ गिफ्ट म्हणून देतो आणि ते तिथून पुढे ती चेन चालू ठेवतील. जेणेकरून मगाशी सुरुवातीला आपण जे बोलणं केलं की फक्त एवढ्या सगळ्यांमधल्या 8 लोकांनी जरी केलं तरी येणाऱ्या फक्त 5 जनरेशन मध्ये आपण जग बदलू शकतोय. जसं की मार्टिन लुथर किंग ज्युनियर म्हणतात, लेट्स नॉट वेट फॉर द चेंज, लेट्स बी द चेंज. म्हणजे आपल्याला जे अपेक्षित आहे ते व्हावं, हे दुसऱ्या कोणीतरी करावं याची वाट बघत बसण्यापेक्षा चला आपण तो चेंज स्वतःच होऊया, जेणेकरून त्याच्यामध्ये काय असेल, त्याच्यामधून काय गोष्टी मिळतील हे आपल्या सगळ्यांना कळतील. आशा करतो की हा जो उपक्रम आहे ह्या उपक्रमासाठी तुम्ही सगळेजण मला तेवढ्याच आत्मीयतेनं आणि तेवढ्याच यांना मदत कराल. आणि सगळ्यात शेवटी याच्यामध्ये आय थिंक सो आपल्या काही मुली आहेत. नुकतीच जी उत्तर प्रदेश हाथरसला जी घटना झाली त्या घटनेबद्दल बऱ्याच जणांनी आक्रोश व्यक्त केला. मग तो आपला आक्रोश जो आहे व्यक्त करण्याचे माध्यम काय आहेत की एका दुसरी कमेंट केली, एका दुसरी पोस्ट केली. ह्या ठिकाणी मला फक्त असं म्हणायचं आहे की प्राध्यापक खंडू पवार तर एवढं चांगलं त्यांचं एनएसएस वगैरे आहे, याच्यामधून बऱ्याचशा चांगल्या ऍक्टिव्हिटीज करते. त्याच्यामधून मला अपेक्षित असं आहे की तुमचं सेल्फ डिफेन्स सेंटर जे आहे ते तुम्ही सगळ्यांनी मिळून एस्टॅब्लिश करावं आणि आपल्या ज्या मैत्रिणी आहेत किंवा आपल्या ज्या बहिणी आहेत त्यांना त्या ठिकाणी त्यांचं रजिस्ट्रेशन वगैरे करून त्यांना सेल्फ डिफेन्सच्या काही टेक्निक तुम्ही शिकवाल. आणि त्याच्यासाठी रिलेटेड तुम्हाला काय मदत पाहिजे असेल तर तुम्ही कधीही आम्हाला हाक द्या, आम्ही अगदी फ्री ऑफ कॉस्ट येऊन त्या द्यायला तयार आहोत. ही एक पद्धत झाली की ज्याच्यामध्ये तुम्ही ह्या ज्या गोष्टी सगळ्या घडतायत उत्तर प्रदेश सारखी घटना त्याच्यामधून थोडासा आपणाला अलिप्त करण्याचा किंवा स्वतःला सेल्फ गार्ड करण्याचा प्रयत्न करू शकतो. दुसरी जी गोष्ट आहे ती म्हणजे मुलींनी स्पेसिफिकली काय शिकायचं आहे की एक बिहेव डर्टी म्हणून एक सिंड्रोम असतो, बरोबर. आता हा नक्कीच तुम्ही जर वाचन करत असता, जसं ग्रंथपाल साहेबांनी सांगितलं होतं की 1 तास दररोज वाचता, हे जर तुम्ही वाचन केलं तर नक्कीच तुमच्या लक्षात आलं असतं की हा बिहेव डर्टी सिंड्रोम काय आहे.
एकदम सिंपल आहे मित्रांनो. तुम्हाला काय करायचं आहे, फक्त ज्या मुली आहेत ज्यावेळेस त्यांच्यावरती अशी एखादी चुकीची घटना त्यांच्यासोबत होणार आहे, परत तोच आला की इव्हेंट प्लस रिस्पॉन्स इज इक्वल टू आउटकम, तर त्यावेळेस त्या मुलींनी फक्त एवढंच लक्षात ठेवायचं की आपल्या हाताला जी काही 4-5 बोटं आहेत ती बोट घ्या आणि आपल्याच तोंडामध्ये जितकी आतमध्ये घालता येतील तेवढी घाला. लक्षात आले? अजून एकदा मी रिपीट करतो. ज्यावेळेस आपल्यातल्याच एका मुलीवरती असा प्रसंग आला की जी हाथरसारखी घटना झाली, त्यावेळेस तुम्ही काय करू शकताय की हा इव्हेंट मध्ये पहिलं तुम्ही तुमच्या हाताची जी 5 बोट आहेत, 4 आहेत, किंवा जेवढं तुम्हाला शक्य आहे 1-2 तेवढी बोट तुमच्या तोंडामध्ये जेवढे आतमध्ये घालता येतील तेवढी घाला. आणि हे घातल्यानंतर काय होईल, तर तुम्हाला काय होईल की उलटी येईल. आणि ती उलटी आल्यानंतर काळजी इतकी घ्या की ती उलटी फक्त तुमच्या अंगावरती सगळ्या झाली पाहिजे, बस. समोरचा जो वासनाधीन झालेला आहे हा कितीही वासनाधीन होऊ द्यात आणि तो प्रयत्न करू द्यात की त्यांना रेप वगैरे करायचा, तर तो ह्या कंडिशन मध्ये तुम्हाला बघून तो करू शकणार नाही. आणि हे होताना वाट बघत बसायचं नाही, अजून जितक्या फास्ट आपल्याला पळता येईल तेवढं पळून जाण्याचा प्रयत्न करा. आणि हा जो सिंड्रोम आहे, हा सिंड्रोमला काय म्हणलं जातं, बिहेव डर्टी सिंड्रोम. आशा करतो की हे जे आपलं आजचं इंटरॅक्शन होतं, ह्या इंटरॅक्शन मधून तुम्हाला काहीतरी पॉझिटिव्ह आणि हेल्पफुल इन्साइट्स मिळाले असतील. आणि शेवटी कसं असतंय की आपली फॅमिली म्हणल्यानंतर आपण एकमेकाचे आभार मानायला नाही पाहिजेत, पण ऍज अ पार्ट ऑफ प्रोटोकॉल I should or I must rather I must thank Professor Khandu Pawar sir and the principal sir of your college and entire management of your college for inviting me. And most importantly, I am really thankful for all of you for listening to me patiently. Thank you so much. Over to you, Pawar sir. धन्यवाद सर. अतिशय परखड शब्दामध्ये तुम्ही आमच्या आजच्या कार्यक्रमाच्या पार्टिसिपंट्सना वाचनाचे महत्त्व, त्याचबरोबर तुम्ही चालवत असलेले वेगवेगळे उपक्रम, तुम्ही प्रकाशित केलेले पुस्तक आणि त्या संदर्भातली अतिशय रोचक माहिती, त्याचा होणारे फायदे आम्हा सर्वांना मोजक्या भाषेमध्ये इथं लक्षात आणून दिलेले आहेत. तर मी आपलं संस्थेच्या वतीनं मनपूर्वक आभार मानतो की तुम्ही अतिशय चांगल्या प्रकारे आम्हा सर्वांना मार्गदर्शन करून वाचनाने नेमकं काय होतं आणि या आपल्या आत्मोन्नतीसाठी किंवा मन प्रफुल्लित ठेवण्यासाठी, ते कशात तरी गुंतवून ठेवण्यासाठी आपण नेहमीच वाचत असतो. कुठलाही हेतू ठेवून केलेलं वाचन असेल किंवा निवडछंद म्हणून केलेलं वाचन असेल, याचा नक्कीच आपल्याला आयुष्यामध्ये आपल्याला लाभ होत असतो. आता वाचन ही मनाला प्रयत्नपूर्वक लावण्याची सवय आहे, तुम्ही सांगितलं. ही एक निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. नेहमीच माणसाची वाचनाने प्रगती होत आहे. ग्रंथ हेच गुरु ही आपली संस्कृती आहे. आणि असं म्हणतात की वाचनाची सवय आहे तो मरणापूर्वी हजारो आयुष्य जगतो आणि जो वाचनच करत नाही तो मात्र एकच एक आयुष्य जगत असतो. तर वाचनाचे बरेचसे फायदे आहेत. सर्वांनी ही सवय जाणीवपूर्वक आपल्या आयुष्यामध्ये लावून घ्यायची. आणि आजचा या कार्यक्रमासंदर्भात किंवा सरांनी सांगितलेलं, सरांचा YouTube चॅनेल आहे, त्यांच्या स्वतःच्या नावाने आपण त्यांच्या YouTube चॅनेलला जाऊन सरांचे वेगवेगळ्या विषयावरती मार्गदर्शन असेल, आनंद म्हणजे नेमकं काय किंवा वेगवेगळ्या गोष्टी सर सांगत असतात आपल्या याच्यातून, प्रत्येक क्षणाचा आनंद कसा घ्यायचा, याच्या क्लिपच्या वृत्ती, नेहमी आनंदी व उत्साही कसे राहायचे या संदर्भात सर लेखन करत असतात. ग्रीन फाउंडेशनच्या बर्थडे कुणाच्याही वाढदिवसानिमित्त ते प्रत्येकाला आवर्जून मेसेज पाठवत असतात की एक तरी झाड लावा. ठीक आहे. प्रोजेक्ट ग्रीन हँड्स, लेट सपोर्ट अवर फार्मर, करवली कॉडिंग, बर्थडे गिव्ह अवे यासारखे उपक्रम ते नेहमी राबवत असतात. नेतृत्व गुण, कौशल्य विकास, क्षमता, मनाची अमर्यादित शक्ती यासारखे बऱ्याचशा विषयावर ते युट्यूबच्या माध्यमातून आपली मन ही प्रफुल्लित करण्याचं काम या ठिकाणी करत असतात. तर नक्कीच आज तुमच्यासोबत इंटरॅक्शन करून आम्हा सर्वांना फार आनंद होत आहे. आणि मी विद्यार्थी विकास मंडळ, ग्रंथालय विभाग आणि महाविद्यालय याच्यातर्फे आपले मनपूर्वक आभार मानतो. सर्व सहभागी
पार्टिसिपंटचे मी या ठिकाणी आभार मानतो आणि आजचा हा कार्यक्रम मी या ठिकाणी संपला असं जाहीर करतो. सरांनी सांगितल्याप्रमाणे पुस्तकाची जी माहिती आहे ती मी आपल्याला देईनच. त्यानुसार आपण ही या लोकोपयोगी उपक्रमामध्ये सहभागी होऊन एका ह्या चळवळीला प्रोत्साहन द्यायचंय, पाठिंबा द्यायचंय अशी आशा इथं व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद घोडके सर. थँक्यू सो मच सर. थँक्यू.